या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। महापौर आणि उपमहापौर निवडीवेळी दिलेला शब्द पाळत महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपद तात्काळ MIMला द्यावे, अन्यथा सभागृहात आणि बाहेर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा कडक इशारा MIMच्या गटनेत्या वाहिदा भंडाले यांनी दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकर चौकात अभिवादन कार्यक्रमानंतर बोलताना भंडाले यांनी भाजपवर जोरदार टीका केली। महापौर निवडणुकीवेळी आम्ही माघार घेत भाजपला साथ दिली, त्यावेळी विरोधी पक्षनेतेपद देण्याचे स्पष्ट आश्वासन देण्यात आले होते। आता मात्र निर्णय लांबवून शब्द फिरवला जात आहे, असा आरोप त्यांनी केला। 7 विशेष समित्यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर MIMला केवळ 1 सदस्य देऊन विषय मिटवण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत, हे आम्हाला मान्य नाही, विरोधी पक्षनेतेपद हा आमचा हक्क आहे, असे त्यांनी ठामीपणे सांगितले। पालिकेचे कामकाज नियमानुसार चालवायचे असेल तर विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय तात्काळ घ्यावा, अन्यथा येणाऱ्या सभेत आम्ही आक्रमक भूमिका घेत सभागृहात ठप्प करू, असा इशारा देत त्यांनी महापौर विनायक कोंड्याल यांच्यावरही दबाव टाकला। सोमवारी दिनांक 20 रोजी होणाऱ्या सभेत या प्रश्नावर अंतिम निर्णय व्हावा, अन्यथा MIM रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान विशेष समित्यांच्या नियुक्तीपूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांची होणारी बैठक या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरणार आहे। 14 अप्रैल बाबा साहेब अम्बेडकर जयंती निमित्त हम सब MIM की जानिब से यहाँ पर आए हैं और बाबा साहेब अम्बेडकर को पुष्पहार पेश किए हैं। बाबा साहेब अम्बेडकर की हम सब बहुत ही इज्जत करते हैं। बाबा साहेब अम्बेडकर ने हमें न्याय दिया है, हमें संविधान दिया है और एक दूसरे के साथ मिलजुल कर रहने का सिखाया है। हर मजहब को एक सा अपने अपने तरीके से रहने का तरीका सिखाया है। इसलिए हम आज यहाँ पर उन्हें पुष्पहार पेश करने के लिए हम सब यहाँ पर जमा हुए हैं। जय जय भीम, जय भीम। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।